नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात अति व्हायरल आणि आजची बातमी फक्त ऐकून नाही तर मनात खोलवर धस करून जाणारी आहे. कारण ही घटना आहे विश्वास, फसवणूक आणि महिलांच्या सुरक्षिततेची. आणि अशी घटना कुठेही कुणासोबतही घडू शकते. नेमकं काय घडलं? ही घटना रात्रीच्या सुमारास घडली. एक महिला काही कारणाने रस्त्यावर थांबलेली होती. अंधार, कमी वर्दळ आणि असुरक्षित वातावरण. त्याच वेळी एक दुचाकीस्वार तिच्या जवळ आला आणि अगदी साध्या शब्दांत म्हणाला, चल तुला पुण्याला सोडतो. त्या क्षणी महिला अडचणीत होती, मदतीची गरज होती आणि समोर उभा असलेला माणूस तिला मदत देतोय असं तिला वाटलं. आणि इथेच झाली सगळ्यात मोठी चूक. विश्वास ठेवला आणि पुढे त्या महिलेने क्षणभर विचार केला. आजूबाजूला कुणीही मदतीला नव्हतं आणि शेवटी विश्वास ठेवून त्याच्या दुचाकीवर बसली. पण काही अंतर गेल्यानंतरच दुचाकीने अचानक रस्ता बदलला. गर्दीचा भाग मागे पडला आणि एकाकी सुनसान परिसर सुरू झाला. तेव्हाच त्या महिलेच्या मनात भीती निर्माण झाली. त्यानंतर जे घडलं ते धक्कादायक. महिलेने विरोध करण्याचा प्रयत्न केला, थांबायला सांगितलं, घरी पोहोचवण्याची विनंती केली, पण आरोपीने ऐकलं नाही. वेग वाढवला आणि परिस्थिती अधिक भयानक बनली. प्राथमिक माहितीनुसार महिलेवर मानसिक अत्याचार, भीती निर्माण करून धमकावणं आणि तिच्या सुरक्षिततेला मोठा धोका. कशीबशी संधी साधून ती महिला त्या ठिकाणाहून सुटली आणि थेट पोलिसांकडे पोहोचली. पोलिसांकडे तक्रार आणि कारवाई. महिलेने संपूर्ण घटना पोलिसांना सांगितली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. दुचाकी आणि आरोपीचा शोध सुरू केला. पोलिसांनी सांगितलं आहे की आरोपीला कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही. महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा इशारा. मित्रांनो, ही घटना फक्त एक बातमी नाही, ही एक चेतावणी आहे. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. मदत या शब्दामागे सापळा असू शकतो. रात्री एकट्याने प्रवास टाळा. मदत हवी असल्यास 112 आपत्कालीन सेवा, 1091 महिला हेल्पलाईन. समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत? आज प्रश्न हा नाही की त्या महिलेने का विश्वास ठेवला. खरा प्रश्न हा आहे की महिलांना अजूनही सुरक्षित का वाटत नाही? अशा घटना का थांबत नाहीत? कायदे असूनही गुन्हेगारांना भीती का नाही? महिलांच्या सुरक्षिततेसाठी कडक कायदे, जलद न्याय आणि समाजाची मानसिकता बदलणं हे सगळं अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, आज ही घटना एका महिलेबरोबर घडली. उद्या ती आपल्या बहिणी, मुली किंवा मैत्रिणीबरोबरही घडू शकते. जागरूक रहा, सावध रहा आणि ही बातमी प्रत्येकापर्यंत पोहोचवा. कारण जागरूकता हाच खरा बचाव आहे. कॉल टू ॲक्शन. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, विशेषतः महिलांपर्यंत. चॅनल सबस्क्राईब करा. कॉमेंटमध्ये सांगा महिलांच्या सुरक्षिततेसाठी अजून काय हवं.